विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जवळ आली की मग मात्र आपल्याला प्रश्नपत्रिका आठवते की प्रश्नपत्रिकेमध्ये काय प्रश्न आला असेल, प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते प्रश्न येऊ शकतील असं आपल्याला सारखं वाटतं. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय, तर या अगोदर झालेल्या प्रश्नपत्रिकांचा सराव करावा लागतो. चला तर मग आज आपण करणार आहोत अतिशय सोपा विषय इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणार आहोत. 2017ची प्रश्नपत्रिका आहे, ए सेट आहे आणि ज्याप्रमाणे ए सेट असतो त्याचप्रमाणे बी, सी आणि डी सेट सुद्धा असतो. चला तर मग अशा पद्धतीनं ह्या सूचना दिलेल्या असतात, ह्या तर तुम्हाला माहीतच आहेत. एकदा तुम्ही सर्व सूचना वाचून घेणं आवश्यक आहे शांत चित्ताने, जेणेकरून तुम्हाला काय होईल माहिती आहे का मुलांनो, की परीक्षेमध्ये तुमचा वेळ वाया जाणार नाही. या सर्व सूचना तुम्ही जर डोळ्याखालून घातलात तर तुम्हाला परीक्षेत खूप कमी वेळ लागेल आणि कदाचित एखादी नवीन सूचना जर आली असेल तर ती सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यामुळं सर्व सूचना वाचून घ्या. चला आता सूचना वाचल्या असतील तर ताबडतोब आपण एकही सेकंद वाया न घालवता आपण आता पेपर सोडवायला सुरू करूयात. तर बघा, विभाग पहिला, तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी, इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 3. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स असं म्हणलं आपल्याला. विद्यावर्धनी हायस्कूल, आता ह्या पॅसेज पूर्ण छान वाचायचा बरं का आपल्याला आणि समजून घेऊन वाचायचा. जसं तुमच्या शाळेचं नाव आहे ना तसंच इथे एक शाळेचं नाव दिलेलं आहे. विद्यावर्धनी हायस्कूल गॉट द स्पोर्ट्स चॅम्पियनशिप धिस इयर. त्यांना स्पोर्ट्स चॅम्पियनशिप मिळाली त्या शाळेला ह्या वर्षी. धिस इयर म्हणजे ह्या वर्षी. द स्टुडंट्स वेअर द टॉपर्स. आता ते जे द स्टुडंट्स म्हणजेच काय, विद्यार्थी हे टॉपर्स होते कशामध्ये, इन खो खो, क्रिकेट, ॲथलेटिक्स अँड फुटबॉल. खो खो, क्रिकेट आणि ॲथलेटिक्स, फुटबॉलमध्ये ते टॉपर होते. दे आल्सो लिफ्टेड द स्विमिंग ट्रॉफी. आणि त्यांनी पोहण्याची सुद्धा ट्रॉफी जिंकली. आता चॅम्पियनच होते ते, त्याच्यामुळं ती पण ट्रॉफी जिंकली. सिटी हायस्कूल वेअर रनर अप. सिटी हायस्कूल हा यांचा शाळेचा नंबर द्वितीय आला. दे लॉस्ट द चॅम्पियनशिप बाय 2 मार्क्स. फक्त 2 मार्कांनी ते त्यांची चॅम्पियनशिपची ट्रॉफी गेली हातातून. चला आता हा झाला पॅसेज. आता आपल्याला काय करायचं मुलांनो, या उतार्याच्या आधारावर जे प्रश्न दिलेले असतात त्या प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला द्यायची आहेत. चला तर मग आता प्रश्न दिसायलेत तुम्हाला. बघा पहिला प्रश्न काय आहे, हाऊ मेनी स्पोर्ट्स आर मेन्शनड इन द अबोव्ह पॅसेज. मग आता ह्याच्यामध्ये किती खेळांचा उल्लेख केलेला आहे बघा, 1, 2, 3, 4 आणि 5. खो खो, क्रिकेट, ॲथलेटिक, फुटबॉल आणि स्विमिंग. म्हणून याचं उत्तर काय, पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3, 5. लक्षात आलं. व्यवस्थित वाचा. कदाचित तुम्ही 1, 2, 3, 4 बघितलं तर तुम्ही पर्याय 2 करताल, तसं नाही करायचं. व्यवस्थित पूर्ण पॅसेज वाचायचा आणि मग उत्तर. चला आता दुसरा प्रश्न. काय म्हणलंय, फाइंड द अपोजिट वर्ड फॉर लॉस्ट. अरे किती सोपा प्रश्न आहे. फाइंड मध्ये काय, शोधा. द अपोजिट म्हणजे काय, विरुद्धार्थी. वर्ड म्हणजे शब्द. फॉर लॉस्ट म्हणजे लॉस्ट म्हणजे हरणे किंवा हरवणे, बरोबर आहे, हरला असा होतंय. मग आता लॉस्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, लूज, लॉस्ट, लॉस्ट. आता लॉस्ट हे भूतकाळी रूप आहे. मग काय, हरला किंवा हरविले. ह्याच्यासाठी मग काय, जिंकला. मग काय, पर्याय नंबर किती दुसऱ्याचं, 1. आलं का लक्षात. चला पुढचा आता तिसरा प्रश्न पाहूया. हे सगळे परीक्षेत आलेले प्रश्न आहेत बरं का मुलांनो. काय दिले तिसरा प्रश्न, फ्रेंड्स फ्रेंडशिप. बरोबर आहे. फ्रेंड्सचं कसं रूप केलं त्यांनी, फ्रेंडशिप केलं. तसंच कशाचं तरी चॅम्पियनशिप होईल. मग कशाचं होईल, सिटी
आणि चॅम्पियनशिप नाही रे, असं नाही होणार. क्रिकेट आणि चॅम्पियनशिप नाही होणार. वर्धनी आणि चॅम्पियनशिप, आहा. चॅम्पियन आणि चॅम्पियनशिप, हां करेक्ट आहे. त्याच्यामुळं तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. प्रश्न जर तुम्ही एकाग्रतेनं वाचलात ना तर उत्तर तुमच्यासमोर हात जोडून तयारच राहते बघा. त्याच्यामुळं प्रश्न नीट वाचा. पाहूया आता चौथा प्रश्न. बघा काय म्हणलंय, क्वेश्चन नंबर 4. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता खालील वाक्य वाचा. रीड म्हणजे काय वाचा नाही, द फॉलोइंग सेंटेन्सेस, खालील वाक्य वाचा. चूज वन करेक्ट ऑप्शन. चूज म्हणजे निवडा. वन करेक्ट ऑप्शन म्हणजे काय, एक पर्याय निवडायचा आहे. विच हॅज प्रॉपर पोझिशन ऑफ कॉमा. विच म्हणजे काय, ज्याला आहे. प्रॉपर पोझिशन म्हणजे योग्य स्थिती आहे, योग्य ठिकाण आहे. ऑफ कॉमा, कॉमाचं योग्य ठिकाण कुठं आहे हे शोधायचं आहे तुम्हाला. मग कोणताही प्रश्न नीट वाचला, प्रश्नाचा अर्थ समजला. आता पर्यायामध्ये बघा, इफ वी गो डीप डाऊन इन द ओशन देअर इज नो सनलाईट. चुकायलंय कुठंतरी, कॉमा म्हणलं की थांबायचा. इफ वी गो डीप डाऊन इन द ओशन देअर इज नो सनलाईट. हां, इन द ओशनला आपण खरं थांबू शकतो. बघा बरं काय येईल मग, इफ वी गो डीप डाऊन इन द ओशन देअर इज नो सनलाईट. अरे हे एकदम योग्य वाटायलंय. पुढचं वाचू तरी, इफ वी गो, चुकलं इथं मध्येच कुठं बी थांबायचं नसते, हे चुकलं. इफ वी गो डीप डाऊन इन द ओशन देअर इज नो सनलाईट, चुकलं. ह्याचं खरं योग्य उत्तर कुठं आहे, चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. इफ वी गो डीप डाऊन इन द ओशन देअर इज नो सनलाईट. जर आपण समुद्राच्या खोलामध्ये गेलोत तर तेथे सूर्यप्रकाश नसतो. समजला प्रश्न मुलांनो? चला पाहूया आता 5वा. अतिशय सोपे प्रश्न आहेत हा. 5वा काय, चूज द करेक्ट कंपॅरिझन. आता तुलनेतला शब्द तुम्हाला, योग्य शब्द तुम्हाला शोधायचा आहे. बघा प्रश्नपत्रिकेत कसलेही प्रश्न वेगवेगळे येतील, पण हा प्रश्न जो आहे तो तर समजेल ना तुम्हाला. हा प्रश्न तर परीक्षेत आला तर प्रश्नाचा अर्थ कळेल. चूज म्हणजे निवडणे, द करेक्ट म्हणजे काय, बरोबर, आणि कंपॅरिझन म्हणजे काय, तुलना दर्शवणारा योग्य शब्द निवडा. समजलं? बघा आता काय दिलंय, ॲज स्लो ॲज डॅश डॅश. इतकं हळू की इतकं कशासाठी, म्हणजे एखाद्या डॅश डॅश सारखं एकदम स्लो. मग काय, बटरफ्लाय सारखं. अरे बटरफ्लाय स्लो नसतीच आहे. आईस म्हणजे बर्फासारखं नाही आहे. ॲज स्लो ॲज आईस, बर्फासारखं थंड असते, पण बर्फासारखं स्लो कसं येईल. ॲज स्लो ॲज बी. आता बी तर सगळ्यात, मधमाशी तर सगळ्यात फास्ट पळती, उडती, नाही येणार. मग ॲज स्लो ॲज स्नेल. स्नेल म्हणजे काय, गोगलगाय. हे बरोबर आहे बघा, गोगलगाईसारखं स्लो. आलं 5वा प्रश्न. पुढचा प्रश्न पाहूया आता. म्हणून 5व्याचं उत्तर काय रे, 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. 6वं बघा बरं आता. काय दिले, क्वेश्चन नंबर 6. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. आता पंक्च्युएशन म्हणजेच काय रे, विरामचिन्ह. पंक्च्युएशन मार्क, आता हे विसरू नका बरं का कधीच, कारण दर पत्रिकेमध्ये हा शब्द येतोच आहे, मग पुन्हा विसरायचं नाही. चूज द करेक्ट म्हणजे बरोबर. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यासाठी योग्य विरामचिन्ह निवडा. मग काय दिले वाक्य, पहिलं वाचा, इट्स 5 o'clock. मग आता ह्याच्यासाठी काय येईल रे, नंबर 1 क्वेश्चन मार्क. आता प्रश्नार्थक चिन्ह थोडीच इथं नाही आहे, येणार नाही. क्वामा तर नाही येणार. एक्सक्लामेटरी मार्क, अरे नाही, उद्गारवाचक वाक्य नाही आहे, टाईम सांगायलेत. मग काय येईल इथं, पर्याय नंबर 2 ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफी कुठे येईल, o'clock, ओच्या डोक्यावर. इट्स 5 o'clock. समजलं? अशा पद्धतीनं हे बघा, हे o'clock. समजलं? चला आता पुढचा प्रश्न पाहूया. काय दिले 7व्या प्रश्नात, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता योग्य पर्याय निवडायचा बरं का. अल्टरनेटिव्ह म्हणजे काय, पर्याय निवडायचा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द हट वॉज डॅश डॅश द सी.
हट म्हणजे काय झोपडी. द हट वॉज झोपडी होती कुठं होती डॅश डॅश द सी नियर द सी. अरे हे बरोबर वाटायले बघा. सातव्याचं उत्तर पर्याय नंबर 1. नियर म्हणजे काय जवळ, समुद्राच्या जवळ झोपडी होती. तरी दुसरा पर्याय वाजो. द हट वॉज ऑन द सी समुद्रावर झोपडी चुकलं. द हट वॉज इन द सी समुद्रामध्ये झोपडी शक्य आहे का चुकलं. द हट वॉज अबोह द सी समुद्राच्या वर आधांतर झोपडी चुकलं. म्हणजे ह्याचं योग्य अर्थपूर्ण कोणता आहे तर पर्याय नंबर 7व्याचं पर्याय नंबर 1. चला 8वं पाहूया आता. सोपे प्रश्न आहेत ना मुलांनो. पहा 8वा. रीड द फॉलोइंग मोटो. आता खालील बोध वाक्य वाचायचंय. रिगार्डिंग ट्री प्लांटेशन प्रोग्राम. आता हा कशासाठी निगडीत आहे ट्री प्लांटेशन प्रोग्रामशी निगडीत आहे बरं का. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्पेअर इट. आणि आपल्याला काय करायचं आहे योग्य पर्याय निवडायचा आहे ते बोध वाक्य पूर्ण करण्यासाठी. मग काय आहे ईच वन म्हणजे प्रत्येकाने डॅश डॅश वन स्लीप वन प्रत्येकाने झोपलं पाहिजे. हे चुकलं. हे असं कुठं असतंय का. ईच वन जंप वन प्रत्येकाने उडी मारली पाहिजे चुकलं. काय येईल मग ईच वन प्लांट वन प्रत्येकाने रोप लावलं पाहिजे. का ईच वन ड्रिंक वन येईल प्रत्येकाने पिलं पाहिजे चुकलं. म्हणून ह्याचं योग्य उत्तर काय ईच वन प्लांट वन पर्याय नंबर 2. समजलं 8व्याचं. पण पाहूया आता 9वा प्रश्न. अगदी सोपा आहे बरं का 9वा सुद्धा. सॉल्व द फॉलोइंग पझल. आता खालील कोड सोडवा. काय दिले बघा डब्ल्यू डॅश डॅश एल एफ म्हणजे काय येईल रे ई येईल का WELF नाही होणार. मग यस WSLF नाही होणार. WALF नाही होणार. मग काय चौथा पर्याय WOLF उल्फ हे करेक्ट आहे बघा. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर किती 4 उल्फ आणि FOLK फ्लॉक हे पण बरोबर आहे अर्थपूर्ण आहे आणि उल्फ पण बरोबर आहे. चला 10वा प्रश्न पाहूया. एकदम सोपा प्रश्न आहे बरं का मुलांनो. मला तर असं वाटायलंय ही प्रश्नपत्रिका बघून पहिलीचाच पेपर आहे काय की बघा इतका सोपा आहे. काय दिले क्वेश्चन नंबर 10 फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर. हिडन म्हणजे काय लपलेला. लेटर म्हणजे काय अल्फाबेट वर्णाक्षर. इन द गिवन पिक्चर म्हणजे दिलेल्या चित्रामध्ये लपलेलं वर्णाक्षर शोधा. मग कोणतं लपलेलं वर्णाक्षर आहे के आहे का ह्याच्यात कुठं के दिसायलंय का क्यू दिसायलंय का टी दिसायलंय का एच दिसायलंय का आंधळ्याला सुद्धा दिसेल इतकं सोपं आहे. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. समजलं. पाहूया पुढचा 11वा. काय म्हणलंय चूज म्हणजे निवडणे. चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस. लिव्हिंग प्लेस म्हणजे काय राहण्याचे ठिकाण. राहण्याचे ठिकाण निवडा. फॉर पिग. पिग म्हणजे काय डुक्कर. डुकराचे राहण्याचे ठिकाण कोणतं आहे केनल. अरे केनलमध्ये तर कुत्रा राहते. स्टेबल. स्टेबल म्हणजे तबेला. तबेलामध्ये तर घोडा राहते. डेन म्हणजे गुहा. गुहेमध्ये तर वाघ सिंह राहतात. मग काय स्टे त्या घाणेरड्या जागेत कोण राहते पिगच. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर किती 4. चला पाहूया आता 12वा प्रश्न. एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत बरं का रे मुलांनो. 2017चे मुलं लयच भाग्यवान होते बघा. फार सोपे सोपे प्रश्न आले होते. क्वेश्चन नंबर 12 सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द गिवन ऑब्जेक्ट. दिलेल्या ऑब्जेक्ट म्हणजे काय दिलेल्या या चित्रासाठी करेक्ट म्हणजे योग्य रायमिंग म्हणजेच काय यमक जुळणारा वर्ड म्हणजे शब्द. मग करेक्ट रायमिंग वर्ड आपल्याला या चित्रासाठी शोधायचा आहे. मग हे चित्र कशाचं आहे कमळाच्या फुलाचं आहे का. हां करेक्ट आहे सूर्याचं. सूर्याला काय म्हणतात सन. मग आता सन म्हणजे एवढं कळालं तर त्याच्याशी यमक जुळणारा काय येईल सन मॅन चुकलं. सन डेन चुकलं. सन मड काहीच यमक जुळणं. सन फन आलं बघा हे सन फन आलं. म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. परीक्षेत ह्या प्रश्न येणार नाही पण ह्याच्या सारखा प्रश्न आला तर चुकू नका बरं का मुलांनो. पाहूया आता 13वा प्रश्न. काय दिले 13व्या प्रश्नात
चूज म्हणजे निवडणे. चूज द मिसमॅच्ड पेअर. मिसमॅच्ड म्हणजे काय, चुकीची जोडी असलेलं. मॅच म्हणजे जोडणे, मिसमॅच म्हणजे चुकीची जोडी. चूज द मिसमॅच्ड पेअर ऑफ द फॉलोइंग. खालील मिसमॅच झालेली जोडी निवडा. मग काय आता, मॅन एक वचन आहे, मेन अनेक वचन, मॅन मेन बरोबर आहे. हे डिअर हे एक वचन आहे आणि डिअर, अरे डिअरचं डिअरच होते अनेक वचन, हे पण बरोबर आहे. ऑक्स एक वचन आहे, ऑक्सन अनेक वचन आहे, एक वचन अनेक वचन बरोबर आहे. मग तीनही बरोबर असतील तर आता पर्याय नंबर 3चं काय, लीफचं लिव्ज पाहिजे तर लिफ्स दिले, हे चुकलं. म्हणून 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. समजलं. पाहूया पुढचा 14वा. फार सोपा आहे बरं का हा सुद्धा. सिलेक्ट म्हणजे काय, क्वेश्चन नंबर 14. सिलेक्ट म्हणजे निवडा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर. करेक्ट ऑप्शन म्हणजे काय, योग्य पर्याय निवडा. फॉर म्हणजे च्यासाठी. सीकिंग परमिशन, परमिशन घेण्यासाठी योग्य पर्याय कोणता हे शोधायचं. मग बघा पहिलं नंबर 1, आय एम गोईंग फॉर पिकनिक. बाबू म्हणजे आता तुम्ही घरी सांगायलात मी पिकनिकला चाललोय. अरे चाललात का परमिशन घ्यायलात का सांगायलात, परमिशन घ्या. हां मग परमिशन काय, आय एम नॉट गोईंग फॉर अ पिकनिक. अरे सांगायला ते झालं स्टेटमेंट, परमिशन पाहिजे. आय वेंट फॉर अ पिकनिक. पिकनिकला गेलात आणि तिथून फोन केलात का पप्पाला, मी पिकनिकला गेलोय मला काही रागवायचं नाही. अरे बाबा तसं नसतंय, घरी आलात की झोडपूनच काढतात तुम्हाला. परमिशन घ्या. परमिशन म्हणजे मागणी करावं लागेल ना. कॅन आय गो फॉर अ पिकनिक, मी पिकनिकला जाऊ का. हां हे झालं परमिशन. परमिशन म्हणजे काय, प्रश्न असते. म्हणून 14व्याचं उत्तर किती येईल, पर्याय नंबर 2. आहे ना सोपं. चला पाहूया 15वा प्रश्न. एकदम सोपा आहे बरं का मुलांनो 15वा प्रश्न पण. फाइंड द ऑड वर्ड. आता आपल्याला काय करायचं आहे, चुकीचा म्हणजे गटात न बसणारा कोणता शब्द आहे ते काढायचा आहे. बघा पहिलं कॅबेज म्हणजे हे तर भाजीचं नाव आहे. रॅडिश अरे हे पण भाजीतलंच आहे. ब्रिंजल हे पण भाजीतलंच आहे. मग हे सगळे भाजी आहेत, वांगा आहे, मुळा आहे, कोबी आहे आणि ऑस्ट्रिच हे तर पक्ष्याचं नाव आहे. म्हणून गटात न बसणारा शब्द कोणता, 15व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. मग आता हे कसं काय आलं मुलांनो, कारण तुम्हाला शब्द पाठ होते म्हणून जास्तीत जास्त शब्द पाठांतर करा बाळांनो. जेवढं तुम्ही ग्लोसरी वाढवताल तेवढं तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर येतील. चला पाहूया आता 16वा प्रश्न. फार सोपा आहे 16वा. तर काय दिलंय, क्वेश्चन नंबर 16, फिल इन द ब्लँक युझिंग द करेक्ट आर्टिकल. फिल म्हणजे भरा, इन द ब्लँक म्हणजे काय, रिकामी जागा. युझिंग म्हणजे वापरून. द करेक्ट आर्टिकल म्हणजे योग्य उपपद वापरायचंय, आहे का नाही. आता प्रश्नाचा अर्थ समजला बाळांनो. हा प्रश्न समजून घ्या. प्रश्न परीक्षेत हा असा येऊ शकतो म्हणजे येतोच आहे, पण ह्याचा अर्थ नाही समजला तर हे बाकी तर लईच दूरचं राहिलं. म्हणून प्रश्न नीट समजा, प्रश्नाला महत्त्व द्या तरच उत्तर बरोबर येईल. नुसते उत्तर घोकणपट्टी करून पाठ केलात आणि प्रश्नच नाही कळाला तर उत्तर काय नाही काय लिहिता येईल तुम्हाला. त्याच्यामुळे प्रश्न समजून घ्या. काय दिलंय, नेहा सॉ, नेहानं पाहिलं. काय पाहिलं, डॅश डॅश एलिफंट इन अ झू. एलिफंट, एलिफंटचा पहिला शब्द काय आहे, ई. मग ई काय आहे, हा स्वर आहे. मग AEIOU हा जर स्वर असेल आणि स्वरासारखा उच्चार होत असेल तर त्याच्या अगोदर उपपद ॲन वापरतात. म्हणून 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. समजलं मुलांनो. पहा पुढचा. काय दिले 17वा प्रश्न, रीड म्हणजे वाचा. रीड द वर्ड्स इन द फॉलोइंग डायग्राम. आता ह्या डायग्राम मधले तुम्हाला वर्ड्स वाचायचे, एवढं समजलं. चूज म्हणजे निवडा. चूज 1 करेक्ट पंक्च्युएशन मार्क. चूज म्हणजे निवडा, 1 करेक्ट म्हणजे बरोबर. पंक्च्युएशन मार्क म्हणजे विराम चिन्ह निवडायचं आहे तुम्हाला. मग कोणता असेल रे मुलांनो, फार सोपं आहे बरं का रे मुलांनो, फार म्हणजे फार सोपं आहे. हुर्रे, वाव, ब्राहो, ओ. मग आता ह्याच्यासाठी कोणतं हे पंक्च्युएशन मार्क येईल, हां फुल स्टॉप येईल का ह्याच्या सगळ्याच्या शब्दाच्या पुढं. हुर्रेच्या पुढं फुल स्टॉप चुकलं. वावच्या पुढं फुल स्टॉप चुकलं. काय येईल, कॉमा येईल का, हुर्रे नाही. काय येईल, क्वेश्चन मार्क येईल, नाही नाही शक्यच नाही. हे तर प्रश्न थोडीच आहे.
वाव, किती सुंदर गाडी असं म्हणतात ना आपण. हो असं म्हणतात ना, किती मोठा केक आहे. हरी, अरे लवकर चला, पार्टी आहे. ब्राहो, नीरज चोप्रानं गोल्ड मेडल जिंकलं. ब्राहो, खूप छान. बरोबर आहे. मग उद्गार आहेत हे, म्हणून काय येईल ह्याच्या पुढं? 17व्याचं उत्तर पर्याय नंबर 3, एक्सक्लामेशन मार्क, एक्सक्लामेटरी मार्क तिथे येत असते मुलांनो. समजलं ना? चला आता पाहूया 18वा प्रश्न. हे सगळे परीक्षेत आलेले प्रश्न आहेत बरं का मुलांनो. चूज म्हणजे निवडा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. काय दिलंय? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, 10 लाख संख्या दिली आहे. मग याला इंग्लिशमधून काय म्हणायचं? 10 लाख. मग 10 लाख आहे का इथं कुठं? 10,000 चुकलं. 1 लाख चुकलं. 10 मिलियन चुकलं. 10 लाख इथं तर 10 लाख कुठंच नाही. अरे आता कसं रे मग? मग आता तुम्हाला काय करावं लागल? प्रश्न चुकीचा आहे म्हणून हातावर हात धरून बसावं लागेल का? आपल्याला फुकटची मार्क मिळतील म्हणून? अरे तसं नसतंय. पर्याय बरोबर असते कोणता तरी. प्रश्नपत्रिकेतले प्रश्न चुकीचे नसतात. हे समज काढून टाका. 10,000 येईल का? नाही येणार. 1 लाख येईल का? नाही येणार. 10 मिलियन येईल का? नाही येणार. मग सरळ काय लिहायचं? अ मिलियन. माहीत नसलं तर आता मी तुम्हाला सांगतो, अ मिलियन म्हणजेच 10 लाख. कळालं बेटा? चला, म्हणून 18व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पाहूया पुढचा प्रश्न. बघूया आता 19वा प्रश्न. काय दिलंय? सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन म्हणले बरं का. योग्य पर्याय निवडा म्हणले. काय दिले बघा? 15 ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्ट. आता 15 ऑगस्ट म्हणले की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे झेंडावंदन आहे की नाही? 15 ऑगस्ट म्हणजेच काय? 15 ऑगस्ट इज आवर डॅश डॅश डे. मग कोणता दिवस आहे रे तो आपला? रिपब्लिक डे, गणतंत्र दिवस आहे का? नाही. मदर्स डे, मातृदिन आहे का? नाही. टीचर्स डे, नाही, ते पण नाहीये. मग काय आहे? इंडिपेंडेन्स डे. म्हणून 19व्याचं उत्तर किती? पर्याय नंबर 2. आलं? चला पहा पुढचा प्रश्न. बघूया 20वा प्रश्न. चूज म्हणजे निवडण्या. चूज द करेक्ट ग्रीटिंग फ्रॉम द ऑप्शन. आता योग्य तुम्हाला ग्रीटिंग म्हणजेच काय रे? शुभकामना संदेश तुम्हाला निवडायचा आहे. तुम्ही ग्रीटिंग कार्ड करून देतात ना, तुमच्या मित्राचा वाढदिवस असेल किंवा तुमच्या घरामध्ये मोठ्या भावाचा वाढदिवस असेल किंवा तुमच्या नातेवाईकापैकी कुणाचा वाढदिवस असेल तर तुम्ही ग्रीटिंग कार्ड करतात ना, तसे ग्रीटिंग शब्द शोधायचे आता. चूज द करेक्ट ग्रीटिंग्स फ्रॉम द ऑप्शन पर्यायातून. अजय वॉज इल, अजय आजारी होता. ऋषिकेश व्हिजिटेड हिम इन हॉस्पिटल, ऋषिकेश त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेला बरं का. ही सेड, तो म्हणाला. काय म्हणाला तो? बिफोर लिव्हिंग हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटलमधून निघायच्या आधी काय म्हणता येतं त्याला? जाता जाता वेलकम, वेलकम म्हणाल का अजय आता? ऋषिकेश भेटायला गेला आणि ऋषिकेश त्या अजयला काय म्हणाल? वेलकम म्हणाल का? काय आता वेलकम कसं येईल रे? काहीच नाही, हे अर्थपूर्ण नाही. काय म्हणाल मग ऋषिकेश त्याला? पेशंटला त्या, गो टू अनदर डॉक्टर, दुसऱ्या डॉक्टरकडे जा, हे डॉक्टर चांगले नाहीत. असं कुठं होतंय का? ते पेशंट खचून जाईल ना असं म्हणल्यावर. मग काय म्हणाल ऋषिकेश जाता जाता? कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अभिनंदन, तू आजारी पडलास. अरे असं कुठं असतंय का? ते आजारी पडलेलं उठून त्याला झोडपून काढल आणि पुन्हा अजून आजारी पडेल. तर काय म्हणाल ऋषिकेश जाता जाता? गेट वेल सून. पर्याय नंबर 4 करेक्ट आहे. लवकर बरा हो. समजलं मुलांनो? म्हणून 20व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पाहूया आता 21वा. फार सोपे सोपे प्रश्न आहेत हा. क्वेश्चन नंबर 21. बाय अरेंजिंग द गिवन वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर विच वर्ड विल बी इन द मिडल पोझिशन. आता काय म्हणले? बाय अरेंजिंग, अरेंजिंग म्हणजे मांडणी करून. द गिवन वर्ड्स म्हणजे दिलेले शब्द. इन अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय? वर्णक्रमानुसार मांडणी करा. विच वर्ड म्हणजे कोणता शब्द, विल बी म्हणजे येईल, इन द मिडल पोझिशन म्हणजे मध्यभागी कोणता शब्द येईल. मग आता बघा किती शब्द दिलेत? 1 2 3 4 5 शब्द दिलेत. 5 पैकी आपल्याला पहिला दुसरा तिसरा जरी कळाला तरी बस झालं, कारण 3 नंबरचा शब्द मध्यभागी येतो. मग ह्याच्यातला पहिला शब्द कोणता येईल? एफ. एफ तर येणारच नाही, कारण ए बी सी डी ई, एफ ईच्या नंतर येत आहे. म्हणून ह्या 4 पैकी पहिला शब्द कोणता असेल?
ई ई ई ई पहिलं सारखंच आहे. पुन्हा वाय 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 आणि यल. यल हे अगोदर येते वायच्या, म्हणून एल्बो हा पहिल्यांदा आला. आता या तिघामधून दुसरा कोणता येईल? ई ई ई ई वाय वाय वाय, दुसरा पण वाय वाय आहे. तिसरा शब्द ई ई ई, तिसरा पण ईच आहे. चौथा शब्द यल बी आणि यल. आता बी आला बघा, हे म्हणजे हे आयब्रो हे दुसऱ्यांदा येईल वर्णक्रमानुसार. एल्बो पहिल्यांदा, आयब्रो दुसऱ्यांदा. तिसऱ्यांदा काय येईल मग? आता ह्या दोघांमध्ये पहा बरं, ई ई ई सारखं, वाय वाय सारखं, पुन्हा ई ई सारखं, यल यल सारखं, आय इथे ए इथे, आयलॅश. म्हणून पहिला शब्द हा, दुसरा शब्द हा, तिसऱ्यांदा येते आयलॅश. म्हणून 21व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. समजलं? पाहूया पुढचा प्रश्न. चला आता पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 22. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता योग्य पर्याय निवडायचा मुलांनो. द गर्ल हॅज अ डॅश डॅश इन द गिवन पिक्चर. आता इन द गिवन पिक्चर म्हणजे चित्रामध्ये मुलीला काहीतरी त्रास होतो आहे ते लिहायचं आहे. मग काय होतोय? द गर्ल हॅज अ स्टमक एच, म्हणजे पोट दुखायलंय का? अरे पोट दुखायल्यावर वर हात कसा असेल? चुकलं मग पहिला पर्याय. द गर्ल हॅज अ कफ अँड कोल्ड, तिला सर्दी आणि खोकला असेल का? नाही. मग काय? द गर्ल हॅज अ फिवर, ताप असेल का? नाही. तर काय दिले? द गर्ल हॅज अ हेडॅक, तिला डोकेदुखी आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 22चं आन्सर काय? ऑप्शन नंबर 2. कळालं? चला पाहूया पुढचा. बघा क्वेश्चन नंबर 23 काय दिले? द सन रायझेस इन द डॅश डॅश. आता सूर्य उगवतो. आता सूर्य कुठून उगवतो रे? नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशेतून उगवतो का? नाही. मग कुठून उगवतो? साऊथ ईस्ट, आग्नेय दिशेतून. छे छे. वेस्ट, पश्चिमेकडून उगवतो का सूर्य? कशातून? ईस्ट. म्हणून याचं उत्तर 23व्याचं उत्तर पर्याय नंबर 3 ईस्ट. समजलं? पहा पुढचा 24वा. सॉल्व द रिडल. कोड सोडवा. आय यूज प्लग, आय ग्रो क्रॉप्स. मी शेतामध्ये पीक पिकवतो. हू ॲम आय, मी कोण आहे? बघा मी नांगर वापरतो, मी पीक पिकवतो. मग कोण असेल बरं मी? मी फॉर्मर. फॉर्मर चुकलं. फार्मर तर आहेच पण स्पेलिंग पाठ पाहिजे. फॉर्मर नाही येणार, फ्रामर नाही येणार, फाउंडर नाही येणार. तर काय याचं उत्तर? 24व्याचं उत्तर पर्याय नंबर 4 फार्मर. हे स्पेलिंग करेक्ट आहे. समजलं मुलांनो? पहा शेवटचा प्रश्न. काय 25वा प्रश्न? चूज. आवाज येतोय? हां. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड्स. चूज म्हणजे निवडा, द करेक्ट म्हणजे बरोबर, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय? संक्षिप्त रूप शोधायचं आता तुम्हाला. संक्षिप्त रूप शोधायचे फॉर द अंडरलाइन्ड वर्ड. अधोरेखित केलेल्यासाठी संक्षिप्त रूप कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कोणता आहे? मग काय? आय विल नॉट कम विथ यू. विल नॉटला अंडरलाईन केले. मग आता ह्याचं संक्षिप्त रूप काय येईल? तर वोंट येईल का? नाही. ॲपॉस्ट्रॉफी तर शेवटी नसते. हे WO ॲपॉस्ट्रॉफी NT असं येईल का? नाही. हे पण चुकलं. विल नॉट असं होईल का? हे तर कधीच येणार नाही. म्हणून 25व्याचं उत्तर पर्याय नंबर 2 अचूक आहे. अशा प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो 2017ची प्रश्नपत्रिका पूर्ण पाहिली आहे. समजलं तुम्हाला? मग समजलं जर असेल तर परीक्षेत
असे प्रश्न जर आले तर 100% बरोबर सोडवायचे, घाई करायची नाही. आणि परीक्षेसाठी खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. ओके. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू मुलांनो.